आणखी एक मोठी बातमी आहे। पुणे लोकसभेसाठी मनसेकडून 5 जण इच्छुक आहेत। इच्छुकांची नावे राज ठाकरेंना पाठवल्याची माहिती समोर येते। तर लोकसभा प्रभारींनी राज ठाकरेंना नावे पाठवलेली आहे। यामध्ये सगळ्यात आधी वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर इच्छुक असल्याचं कळतंय। त्याचबरोबर किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावाचाही समावेश आहे। तर राज ठाकरे कोणाला संधी देणार याकडे लक्ष आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? थोड्या वेळापूर्वी आपण भाजपमधील इच्छुकांची यादी बघत होतो पुणे लोकसभेसाठी। आता मनसेमधली जी यादी आहे तीही मोठी असल्याचं दिसतंय। काय अपडेट्स? नक्कीच फराज, सुरुवातीला आपण पाहिले की मनसेकडून वसंत मोरे, त्याचबरोबर शहराध्यक्ष असलेले साईनाथ बाबर हे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती। पण आता हीच यादी आहे ती वाढायला लागलेली आहे। यामध्ये मनसेचे नेते बाबू वागसकर, त्याचबरोबर किशोर शिंदे आणि गणेश सातपुते हे जे महत्वाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि तशा प्रकारचा अहवाल आहे तो आता वरिष्ठांनी राज ठाकरे यांना पाठवलेला आहे। आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की कोणाला उमेदवारी देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। सध्या मनसेकडून वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी देखील केलेली आहे। जनता दरबार असेल किंवा विविध ठिकाणी भेटीगाठी मनसेकडून त्यांच्याकडून करण्यात येतात। मात्र उमेदवारीवर शिक्कामोर्तब कोणाच्या होणार हे पाहणं महत्वाचं आहे। आणि दुसरीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे मनसे ही पुणे लोकसभा निवडणूक लढवणार का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण की सातत्याने महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी या राज ठाकरे घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने जर एकला चलो रेचा नारा दिला तर मनसेकडून पुण्याचा उमेदवार कोण असेल याबाबतची चर्चा आहे आणि ही 5 नावे आता समोर आलेली आहेत। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती येत्या काळात मिळू शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।